हॅलो एव्हरीवन, वेलकम टू मेगा किचन. आता तुम्ही बघितलं असेल की मी कोळंबी कशी साफ केली आहे, क्लीन कशी केली आहे. तर ही 200 ग्राम कोळंबी आहे आणि आज मी पूर्ण रेसिपी शेअर करणार आहे की मी कोळंबीचा भात कसा बनवणार आहे. इट्स मीन कोळंबी राईस कशी बनवणार आहे. जर तुम्हाला रेसिपी आवडली तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. त्या हिशोबाने अशा प्रकारे मी कोळंबी पूर्ण वॉश करून घेतली, स्वच्छ अशी क्लीन. आता याला मॅरिनेट करायचंय. मॅरिनेट करण्यासाठी सगळ्यात आधी मीठ टाकायचंय, त्यानंतर जिंजर गार्लिक पेस्ट, आले लसणाची पेस्ट, त्यानंतर मिरची पावडर. जितकं तुम्हाला तिखट हवंय तुम्ही तुमच्या हिशोबाने ऍड करू शकता. आणि मग हळद पावडर, धना पावडर, कोळंबीचा वास येऊ नये त्याच्यामुळे काहीतरी तुम्हाला एक आंबट अशी गोष्ट त्यात टाकावी लागेल. तर म्हणजे तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही लिंबू ऍड करू शकता, या तर मग आमचूर पावडर. तर मला लिंबूचा आंबट जास्त आवडत नाही, सो त्याच्यामुळे मी ऍड करणार आहे आमचूर पावडर. तर ह्याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचंय. सो दिस इज हाऊ इट्स लुक. आणि ह्याला आपण कमीत कमी 30 मिनिट्स तरी मॅरिनेट करून ठेवा. और एल्स तुम्ही त्याच्यापेक्षा जास्त ठेवलं तरी बेटर राहणार. बट 30 मिनिटं कमीत कमी ठेवल्यानंतर कोळंबीचा जो पण म्हणजे नॉनव्हेजचा, मच्छीचा जो वास असतो तो निघून जातो. सो त्याच्यामुळे मिनिमम 30 मिनिट्स यू हॅव टू मॅरिनेट कोळंबी. आता आपण तोपर्यंत मसाले रेडी करूया की काय काय आपल्याला म्हणजे लागणार आहे. सो फॉर दिस वी जस्ट नीड दिस बेसिक इंग्रेडियंट्स, ज्यामध्ये आपल्याला कांदा लागेल. बारीक नाही जरी चिरला तरी चालेल, मला बारीक कट करायला खूप कंटाळा येतो. सो मी असं उभा उभा कांदा चिरून घेते. आणि हा कोळंबी राईस जी आहे ना, म्हणजे ही कोळंबी राईस मी कुकर मध्ये बनवणार आहे. सो तुम्हाला माहिती असेल कुकरमध्ये म्हणजे मोठे मोठे जरी कट केले तरी ते स्मॅश प्रॉपरली होऊन जाणार आणि सीट्यांमध्ये पूर्ण मिक्स होईल. तो मी हे जे कोळंबी राईस आहे 3 जणांना बनवते. माझे हस्बंड, माझे सिस्टर आणि मी, आम्ही 3 जणच खाणार आहोत. सो 200 ग्राम कोळंबी इज इनफ फॉर अस. हा, सो कांदा आहे, त्यानंतर हिरवी मिरची आहे आणि हे टोमॅटो. तर ह्या सगळ्या गोष्टी मी यूज करणार आहे. आणि त्यात हे मसाले आहे, काळी मिरी, त्यानंतर दालचिनी आणि हे फूल, त्यानंतर हे. टोमॅटो असे खूप बारीक बारीक आहे, त्याच्यामुळे मला कशी जरी कापलेत तरी ते बारीकच होणार आहेत.
आणि याच्यामध्ये हे पण ऍड करायचं. तुमच्याकडे जर घरी बनवलेलं असेल आलं लसणाची पेस्ट तुम्ही तेही यूज करू शकता, और एल्स तुम्ही आलं लसणाला ठेचून पण ऍड करू शकता. टेस्ट तर असाच येणार आहे सेम. सो नॉर्मली दिस इज माय हॅबिट की स्वयंपाक करता करता मी किचन क्लीन करत असते सारखी सारखी. बासमती राईस आहे आणि ह्याला धुवून चांगलं आता मी इथे ठेवते. भिजून वगैरे मी काही ठेवत नाही, डायरेक्टली म्हणजे बनवते बिकॉज हे तांदूळ खूप छान आहे. सो कुकर ठेवलाय मी आधी. कुकरला जरासा गरम होऊ द्या. आणि हे आपलं मॅरिनेट केलेलं कोळंबी, मॅरिनेट केलेली कोळंबी पण आता मस्त मॅरिनेट झालेली आहे. बिकॉज मी हे मॅरिनेट करताना जेव्हा ठेवलं तेव्हा वाजत होते 8 आणि आता वाजतात 9:15. सगळ्यात आधी आपण तेल टाकूया. तेल थोडासा जास्त वापर करा तेलाचा, बिकॉज मग भात जरा सुटसुटीत बनतो. क्या हुआ? ओ आपका बेबी बीमार पड़ गया? ओ अभी डॉक्टर बिजी है, आप थोड़ी देर के बाद आना, ठीक है? थैंक यू. वेट मेरा बिट्टू. सो सगळ्यात आधी तेजपत्ता असेल तर तुम्ही ऍड करू शकता तेजपत्ता, बट सध्या माझ्याकडे तेजपत्ता अवेलेबल नाहीये. सो मी डायरेक्टली इथे आधी खडा मसाला ऍड करणार आहे, जो आपला अख्खा मसाला जो आपण घेतलेला, दालचिनी आणि लवंग आणि हे सगळ्या गोष्टी, तर ते मी आधी ऍड करेन. कुठं वेट? हा थोडा वेळ बेटू. सगळे मसाले ना एक मिक्स झालेत. छोटी प्लेट घेतलेली ना म्हणून. तो ऑलरेडी तेल गरम झालेला आहे. त्यानंतर आपण मिरची आणि कांदा जो कट केलाय तो ऍड करायचा आहे. मिरची कांदा एकत्रच मी नेहमी टाकते, कोणतीही भाजी किंवा काही बनवताना मिरची आणि कांदा एकत्र टाकते. ठीक आहे. आता ना कांदा पूर्ण लाल लाल पण नाही, ब्राऊन म्हणू शकता, पूर्ण असं ब्राऊन कलर येण्यापर्यंत आपल्याला कांदा आता फ्राय करायचा आहे. काय पाहिजे तुला? हा पापड भाजून पाहिजे? थांबा. सो कांदा फ्राय करायला ठेवलाय, कांदा, अख्खा मसाला आणि हे मिरची. आता मध्ये मीरा आली आहे, सो मीराला आधी पापड भाजून देते, म्हणजे तिचा टाइमपास होईल आणि ती मला मध्ये मध्ये
येणार नाही व्हिडिओच्या मध्ये मध्ये डिस्टर्ब करते मीरा. गरम आहे जरा, थांब. हे घे घे. थँक्यू थँक्यू मम्मा असं बोल. जा बाबा कट्टी, जा बाबा कट्टी गुड्डा. आय लव्ह यू माझा बच्चा. नको आता हे बनवते ना, थांब जरा थोड्या वेळाने. हा सो आता असा कलर आलाय ह्याचा. अजून फ्राय करायचंय म्हणजे पूर्ण. Okay, so now this is the perfect time where you can add जिंजर गार्लिक पेस्ट अगेन. थोडंसं ऍड करायचं बिकॉज आपण ऑलरेडी मॅरिनेशन मध्ये सुद्धा टाकलेलं आहे. सो थोडंसं याच्यामध्ये अद्रक लसणाची पेस्ट टाकेन. थोडं चांगलं असायला फ्राय करून घ्या. सो नाव आय एम ऍडिंग टोमॅटो. जे आपण कट केलेला आहे टोमॅटो ते आपण याच्यात टाकूया. मी कोणत्याही भाजीत किंवा काही बनवताना जसं टोमॅटो ऍड करते ना तसंच लगेच मी मीठ टाकते त्याच्यावरती, म्हणजे टोमॅटो चांगलं गळायला पाहिजे म्हणून. मीठ पण आपण प्रॉपर हिशोबाने टाकायचं. जेव्हा मॅरिनेट करण्यासाठी कोळंबीमध्ये ऑलरेडी मीठाचा वापर केलाय, तर त्याच्यामुळे फक्त हा मसाल्यामध्ये पुरेल एवढंच मीठ टाकायचंय. आता याला झाकून ठेवून देऊ थोड्या वेळ. सो टोमॅटो प्रॉपर अशी गळून गेलेले आहे. यू कॅन सी द स्ट्रक्चर ऑफ टोमॅटो अँड ऑनियन. दिसत नाही ना, वेट सी. आता हे सगळे मसाले ऍड करू. मसाले तुम्ही तुमच्या हिशोबाने टाकू शकता. किती तिखट आवडतं, कोणत्या मसाल्याचा फ्लेवर आवडतो. तर काही काही जण असे पण असतात ज्यांना हळद जास्त आवडते जेवणामध्ये. काही काही जणांना धना पावडरचा वास आवडतो, तर त्याच्यामुळे ते धना पावडर जास्त यूज करतात. काही जणांना तिखट आवडतो तर तिखट पण जास्त यूज करतात. तर तुम्ही तुमच्या हिशोबाने मसाले टाकू शकता. हे जिरा पावडर. तो जिरा पावडर पण ह्याच्यात टाकतो. आता बाकी आहे गरम मसाला. गरम मसाल्याच्या जागी ना तुम्ही यूज करू शकता जो बिर्याणी मसाला असतो तो. बट ऑलरेडी अख्खा मसाला टाकलेला आहे, म्हणजे खडे मसाले आपण ऑलरेडी टाकलाय तो गरम मसाला. त्याच्यामुळे अजून जर बिर्याणी मसाला टाकला तर मे बी तिखट होईल और कडू होईल. तुम्ही हे नेहमी बनवते तर त्याच्यामुळे मला माहिती आहे की ह्याचा फ्लेवर कसा येणार, तर मी त्याच्या हिशोबाने ऍड केलंय. पण तुम्हाला पाहिजे तर तुम्ही बिर्याणी मसाला पण ऍड करू शकता. सो सगळे मसाले टाकून झालेले आहे, सगळं मस्त फ्राय झालेलं आहे. आता ऍड करूया कोळंबी. मला वाटतंय खूप तिखट बनणार आहे मस्त. मसाला टाकला आणि कोळंबी टाकल्यानंतर जास्त हलवलं तर कोळंबी पण तुटेल. आणि भात तांदूळ धुवून ठेवलेला, त्याच्यामुळे तांदूळ पण खूप आता म्हणजे असे
तुकडे होईल या टाईप झालेले, तर थोडं कमीच हलवायचंय. त्याला थोडस झाकून ना फक्त 1 मिनिट तेल थोडं सुकू द्यायचं साईडला. So now you can see how it's looking. खूप टेम्पटिंग आणि खूप छान दिसतोय. So this is the perfect time where we can add धुतलेले हे तांदूळ. तर ज्या टोपमध्ये मॅरिनेट करायला ठेवलेलं त्याच्यामध्येच मी हे पाणी घेतलेलं आहे. पाणी पण ऍड करते. सो इफ यू लाईक कोरिएंडर लीव्स तो तुम्ही कोथिंबीर टाकू शकता. और तुम्हाला जर कुणाकुणाला ना कस्तुरी मेथीचा फ्लेवर खूप आवडतो, लाईक मी, मला कस्तुरी मेथी कुठल्याही भाजीत आवडते. आणि कुठलाही म्हणजे तिखट असं पदार्थ बनवलं, चिकन मटन वगैरे काही, तर मी कस्तुरी मेथी ऍड करतेच करते. सो दिस इज माय कस्तुरी मेथी, ते मी ऍड केलंय. मला वाटतं थोडस पाणी याच्यात अजून टाकायला पाहिजे. थोडं बॉईल झालं ना की मी टेस्ट करून बघणार आहे की मीठ बरोबर आहे का, त्याच्यामुळे मी झाकण लावत नाहीये. मग पाहिजे पिणारच की पाडणार आहेस आधी ते सांग. तेच आहे ना, ठीक आहे घे. हा बेटू. सो एक उकळी आलेली आहे. मी आता ना थोडस टेस्ट करून बघते मीठ बरोबर आहे की नाही, बिकॉज राईस मध्ये नंतर मीठ टाकायला बरोबर नाही वाटत. परफेक्ट. सो आता 2 सिटी होऊ देऊया. 2 सिटी मध्येच होऊन जाईल हा राईस. वाव, जशी सीटी झाली ना, इतका सुंदर असा वास आला ना कोलंबी राईसचा. यम 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 यम. मी दिसतो. चला, तर फायनली याची सीट्या झालेल्या आहेत 2. बघूया. वाव, इट्स लुकिंग सो यम. मस्त झालेला दिसतोय. सो आपण हे सर्व करायला घेऊया. सो दिस इज हाऊ इट्स लुक. नाव जर तुम्हाला कम्प्लीट रेसिपी आवडली असेल, प्रोसेस आवडला असेल, तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा नवीन एक क्लाउड किचनच्या ब्लॉग मध्ये और एल्स नवीन रेसिपी मध्ये. बाय बाय. खूप छान आहे. सगळ्यांनी ही रेसिपी ट्राय करा आणि बनवा आणि मग खाल्ल्यानंतर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की तुम्हाला आजची रेसिपी आणि तुमचा कोळंबी राईस कसा बनला.